संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होत आहे। केजरीवालांचा आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशा तिघांनीही राजधानीची स्थानिक सत्ता प्राप्त करण्यासाठी जोर पणाला लावलाय। गेली 2 टर्म दिल्लीवर आम आदमी पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे आणि सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक साधण्याची किमया आप करणार की भाजप आणि काँग्रेस त्यांचा विजयी वारू रोखणार याची उत्सुकता आहे। मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे। मतदान केंद्राबाहेर रांगा दिसून येत आहेत। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालेल। मतदानादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। सीएएसएफच्या 220 कंपन्या तर 35,000 पोलीस कर्मचारी, 19,000 होमगार्ड तैनात आहेत। 70 जागांवरती 699 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत आणि शनिवारी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, आपण पाहिलं गेली 2 टर्म केजरीवालांची सत्ता आहे, पण तिसरी टर्म कदाचित त्यांना काहीशी गाठणं सध्या कठीण दिसतंय। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत दिल्ली विधानसभेतले जे मतदानावर परिणाम करतील? निश्चित प्रज्ञा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अँटी इन्कम्बन्सी। 10 वर्षांनंतर राज्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये अँटी इन्कम्बन्सी केजरीवाल विरुद्ध आहे का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे एक, आणि त्यालाच एनकॅश करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। ज्या प्रकारे रेवडी सरकारचं नाव दिलं गेलं की सगळ्या फ्रीबीज वाटल्या गेल्या, तर ते राजकारण पहिल्या आणि दुसऱ्या टर्मला चाललं। पहिल्या टर्ममध्ये केजरीवालांच्या बाजूनं इंडिया अगेन्स्ट करप्शनचा एक मोठा बुलंद आवाज होता। त्याने भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई अण्णा हजारेंसोबत लढली आणि त्याचाच फायदा 14 मध्ये मोदींच्या लाटेच्या वेळेलाही आम आदमी पार्टीला झाला। पण त्याच्यानंतर दुसऱ्या इलेक्शनला, सेकंड टर्मची जी इलेक्शन होती त्या टर्ममध्ये केजरीवाल यांनी फ्रीबीजचं राजकारण केलं। लाईट, पाणी ह्या सगळ्या ज्या लोअर मिडल क्लास वर्गाला केटर केलं होतं त्याचा फायदा झाला। पण यावेळेला सर्वात मोठी बाब अशी आहे की मागील 10 वर्षात म्हणजे 14, 19 आणि 24 3 टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी दिल्लीत किंवा दिल्लीहून देशात राज्य केलं, मात्र दिल्ली भाजपकडे कधीच आली नाही आणि म्हणून या वेळेला भाजपनं पूर्ण ताकद लावली आहे। त्याच्या प्रकारचेच आकलन समीकरण दिसत आहेत। केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यांनी भ्रष्टाचारांचे आरोप करत राजकारणात एंट्री घेतली त्याच केजरीवालांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ते जेलमध्ये गेले। म्हणून केजरीवाल हे कशा प्रकारे भ्रष्ट आहेत आणि त्यांचं राजकारण हे जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या घराचा मुद्दा आला, ह्या सगळ्या गोष्टी आणल्या गेल्या। त्याचबरोबर काँग्रेसनं ही तिरंगी लढाई आहे आणि काँग्रेस जसं जसं इथं गेन करेल त्याचा फायदा भाजपला होईल। समजा काँग्रेसने 10 जागा आणल्या तर आम आदमी पार्टीला निश्चित नुकसान आणि त्याचा भाजपला फायदा होईल। म्हणून इथं एक हवा अशी आहे की तिरंगी लढाई आहे आणि यामध्ये काँग्रेस कशा प्रकारे परफॉर्म करते याच्यावर आपचा विजय अवलंबून आहे किंवा पराजय अवलंबून आहे। म्हणून भाजपलाही इच्छा असेल की काँग्रेसने हे असं पहिल्यांदा असेल की काँग्रेस चांगलं करावे अशी भाजपची इच्छा असेल। जर काँग्रेसने चांगलं केलं तर त्यांना फायदा होऊ शकतो आणि म्हणून जे आकडे येत आहेत किंवा ज्या चर्चा होत आहेत त्यामध्ये भाजप सरकार बनवू शकतं। दुसरं असं इथे म्हटलं जात आहे की समजा आम आदमी पार्टीच्या सीट्स जास्तही आल्या आणि मेजॉरिटीपेक्षा कमी जागा त्यांना मिळाल्या सरकार स्थापन करण्यापासून, तर भाजप इथं सरकार बनवेल, मग ऑपरेशन सुरू होईल, अशाही गोष्टी आहेत। म्हणून खूप रंगीत आणि अशी मजेशीर लढाई इथं होते। हे पहिल्यांदा पाहायला मिळते। पहिल्या टर्ममध्ये केजरीवालने क्लीन स्वीप केलं, दुसऱ्या टर्ममध्ये तशाच प्रकारचे आकडे होते, पण मागील 5 वर्षांमध्ये बरंच काही बदललेलं आहे आणि भाजपने त्याला एनकॅश केलेलं आहे। म्हणून यंदाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात मोदींनी स्वतःहून सगळं या निवडणुकीची धुरा आपल्या हातात घेतली, प्रचार केला। कालही संसदेत जे भाषण झालं त्याच्यावरही विरोधकांनी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं आक्षेप घेतले। म्हणून ही तिरंगी लढाई एकमेकांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे। म्हणून काँग्रेस आप एकमेकांविरुद्ध इथं पाहायला मिळतं जे इंडिया अलायन्समध्ये आहेत। दुसरी गोष्ट इथे महत्त्वाची आहे की मोदींनी ज्या प्रकारे दिल्लीत आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे देशामध्ये, दिल्ली त्यांना आता आपल्याकडे आणण्याचा एक मोठं आव्हान, चॅलेंज आणि भाजप त्यासाठी पूर्ण ताकदीने उतरलेली आहे। म्हणून आजची घडी, आता मी सध्या निर्माण भवन या परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागेच काहीच वेळात राहुल गांधी इथं येतील आणि ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील।
म्हणून राहुल गांधींनी ज्या प्रकारे ॲग्रेसिव्ह कॅम्पेन केलं होतं ते फक्त भाजप विरुद्ध नव्हतं तर आम आदमी पार्टी विरुद्धही होतं. पण या सगळ्या गोष्टी वोटरला किती अपीस करतात हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि जसं मी म्हणालो की अँटी इन्कम्बन्सीला प्रो इन्कम्बन्सीमध्ये आम आदमी पार्टी कन्वर्ट करू शकते का या अँटी इन्कम्बन्सीला भाजप एनकॅश करते हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि दिल्ली उत्साहानं मतदान केंद्रांवर पोहोचेल असं निश्चित वाटतंय. प्रज्ञा. निश्चित गणेश, आणि याच सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे आता दिल्लीचा तख्त काबीज करण्यासाठी आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये प्रचंड चुरस आहे. तिरंगी लढत दिल्लीमध्ये होतीये. त्यामुळे यंदा तरी भाजप दिल्ली काबीज करणार का याची उत्सुकता आहे की केजरीवाल विजयाची हॅट्रिक साधणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर केजरीवालांच्या विरोधात उभे ठाकलेले संदीप दीक्षित हे सध्या मतदानासाठी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. थोड्याच वेळात राहुल गांधी देखील आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रतिष्ठेची लढत आहे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी, कारण का मनीष सिसोदिया यांच्यावर झालेले आरोप असतील, स्वतः अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेले आरोप असतील, या सगळ्या आरोपांना जर चोख उत्तर द्यायचं असेल तर ते आता मतपेटीतूनच केजरीवालांना देता येणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.